नमस्कार मैत्रिणींनो, आमच्या कॉलनीत दशमाता बसलेली आहे. रोज संध्याकाळी आम्ही सर्व मैत्रिणी तिथे आरती करतो, छान गरबा करतो, थोडंसं नाचतो आणि दशमातेचा नमस्कार करून आम्ही आमच्या घरी परत येतो. सर्व मैत्रिणी वेळात वेळ काढून या ठिकाणी येतात आणि थोडंसं का असं ना पण आईच्या भक्तीमध्ये लीन होऊन घरी परत येतात. घरी आल्यानंतर मी कपडे चेंज केले आणि स्वयंपाकाला लागले. मी आज स्वयंपाकात बनवले मटमुगच्या वड्या, वरण, भात, शेवयांची खीर आणि यानंतर मी बट्ट्या करण्याची तयारीला लागलेली आहे. अस्सल खानदेशी चव असलेला हा वरणबट्टीचा बेत. श्रावण महिन्याचा पहिला सोमवाराचा उपवास आणि उपवास सोडण्यासाठी वरणबट्टी. तर यापेक्षा भारी दुसरं काहीही वाटत नाही. खरं सांगतं मैत्रिणींनो, बऱ्याच घरांमध्ये वरणबट्टी केली जाते. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे, त्यात नागपंचमी देखील आहे. बऱ्याच घरांमध्ये नागपंचमीच्या दिवशी ताबा ठेवला जात नाही, म्हणजे चपात्या केल्याच जात नाही. मग कुणी खीर कानवले तर कोणी वरणबट्टी बनवतं. मी ठरवलं होतं की आज वरणबट्टी बनवायची उपवास सोडण्यासाठी, म्हणून मी हा वरणबट्टीचा बेत करायला घेत आहे. वरणबट्टी म्हणजेच बट्ट्या करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. माझी थोडी वेगळी आहे. मी गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा, दही, ओवा, मीठ, तेल असं टाकून ते भिजवते. त्यात मी सोडा अजिबात टाकत नाही आणि अशा पद्धतीने मोठी पोळी लाटून त्यामध्ये तेल लावून मी अशा तरी 3-4 भाग करून अशा बट्ट्या वळते. कोणी एक पोळी करूनही बट्ट्या वळतं, असंही केलं तरी चालतं. मी ज्या बट्ट्या बनवते त्याचे पण लेयर्स खूप मोकळे होतात. 15 मिनटं तिला वाफेवर शिजवायचं असतं आणि वाफेवर शिजवल्यानंतर त्याला एका ताटात काढून घ्यायचं, थोडंसं गार होऊ द्यायचं. त्याचे 4 तुकडे करायचे, म्हणजे प्रत्येक बट्टीचे 4 तुकडे करायचे चौकोनी असे. त्याला तुपावर तळून घ्यायचं. तुपावर तळल्यावर खूप छान टेस्ट येते. तेलातही तळू शकतो, पण तुपाची टेस्ट काही औरच असते. भात, वरण, शेवयांची खीर, मटमुगच्या वड्या आणि सोबत बट्ट्या, याच्यापेक्षा भारी बेत कुठलाही असू शकत नाही. हे ताट देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तयार केलेलं आहे. यातून मी फक्त भाजी बाजूला करणार आहे. भाजीमध्ये कांदे लसूण आहेत आणि ते नैवेद्याला चालत नाहीत. अशा पद्धतीने देवाला नैवेद्य दाखवून नमस्कार करून मी पुन्हा किचनमध्ये आलेली आहे. कारण ज्या राहिलेल्या बट्ट्या होत्या, म्हणजे ज्या वाफवलेल्या होत्या, त्यांना मला पुन्हा तळायचं होतं आणि सगळ्यांना वाढण्याची तयारी सुरू झालेली होती. कारण की सगळ्यांचा घरात आज उपवास होता आणि उपवास सोडण्यासाठीच मी ह्या वरणबट्ट्या बनवलेल्या होत्या. असं या वरणबट्ट्यांचा आस्वाद आम्ही सगळ्यांनी घेतला आणि अशा प्रकारे आमचा हा श्रावण महिन्याचा पहिला सोमवार संपन्न झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास सोडण्यासाठी कोणते पदार्थ बनवतात हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर थोडंसंही या व्लॉगमध्ये काही आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.